श्रीकांत शेडगे बोलले, त्याचप्रमाणे अजय बापू बोलले, स्वामीनाथ साबळे साहेब बोलले. एक गोष्टीचं मला काही कोडा उलगडलं नाही, दहशत 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 म्हणजे काय. आणि तालुक्यामध्ये आणि सर्वच ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे, एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे, अशा प्रकारची सातत्याने चर्चा होताना पाहिजे. आता मला तुम्हाला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे, आता आपण कुठल्या पक्षात आलोय? आता आपण शिवसेनेत आलोय, आता विसरू नका. मी कधीच म्हणणार नाही दहशत करा, परंतु शिवसेनेत आहात, त्यामुळे दहशतीला कशा प्रकारे तोंड द्यायचं हे आता काही सांगण्याची गरज नाही. ती शिवसेनेच्या पद्धतीनेच त्या ठिकाणी तोंड द्यायचं. आणि आता त्याला कुठं कमी पडू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे त्या ठिकाणी उभे आहोत. आदरणीय एकनाथरावजी शिंदेपासून सर्वजण त्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे उभे आहोत. आणि शिवसेना पक्षात जाऊन या ठिकाणी सर्वच शिवसैनिक नाहीत, रामराजे नाहीत, शंभूराज खलाटे नाहीत, विविध पक्षाचे आपण इथं एकत्रित आलेलो आहोत. पण शिवसेना पक्षात जाऊन 2-3 महिने सुद्धा झाले नसतील, पण ज्याप्रमाणे ताकद मग एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, त्यांची इतर मंत्रीगण असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आपले संपर्क प्रमुख शरद कणसे साहेब असतील, त्यांच्या पत्नी सुद्धा ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत, तेही सातारचे आहेत. या सर्व मंडळींनी आपल्याला अशा प्रकारची ताकद दिलेली आहे की याच्यापूर्वी आपल्याला अशी आपण ज्या पक्षात होतो ताकद दिलेली आहे मी म्हणणार नाही, परंतु तशा प्रकारची ताकद नक्कीच त्या ठिकाणी मिळाली नाही, ही केवळ 3 महिन्यात मिळाली. आणि त्यामुळे आता कुठं घाबरून जायचं काहीच कारण, कुणाची दहशत आहे काय मला काही समजत नाही, पण कुणाची दहशत मांडण्याचं काहीच कारण नाही. या ठिकाणी रामराजे साहेब आहेत, दीपकराव चव्हाण आहेत, अनेक त्या ठिकाणी मातब्बर मंडळी बसली आहेत. रामराजे साहेब कुणाला सभापती केलं नाही, कुणाला उपसभापती केलं नाही, कुणाला बँकेवरती पाठवलं नाही, कुणाला मार्केट कमिटीचं सभापती केलं नाही. नगरपालिकेमध्ये कित्येक त्या ठिकाणी नगराध्यक्ष केले, अगदी त्या ठिकाणी ओपनची जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी नगराध्यक्ष केले. हे सर्वस्वी ह्या ठिकाणी आज जर विसरलं जात असेल तर ते निश्चितच अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु हा कलियुग आहे म्हणतात, आणि मग ते जर ते काही विसरत असतील तर अनेक गोष्टी आम्हाला सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये विसरूनच पुढे पावलं टाकावी लागतील, एवढंच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. फार काही मी आज राजकारणावर बोलू इच्छित नाही, निवडणुका लागतील त्यावेळेला भरपूर बोलायचे. या ठिकाणी आमचे प्राध्यापक अनिल जगताप सरांनी तर अगदी स्पष्टपणे सांगितलं की जशाच तसं उत्तर देऊन इथून पुढे आता आपण पुढे जाऊया, कुणालाही न घाबरता न डगमगता पुढे जाण्याची नक्की आपण सर्वांनी ताकदीने काम करूया, अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कामाला लागावं, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आमचे प्राध्यापक तानाजीराव गावडे यांनी या ठिकाणी व्यक्त केला, आणि ही वस्तुस्थिती आहे. नीरा देवघरची रचना रामराजे साहेबांनी केली पाण्याच्या प्रश्नावरती, आणि विशेष करून मग नीरा देवघर असेल, धोंबलकवडी असेल किंवा कृष्णा खोरेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोणाला भाष्य करण्याचा आणि हे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या संबंधाने बोलण्याचा खऱ्या अर्थाने जर कोणाला त्या ठिकाणी पूर्णपणे माहिती अधिकार असेल तर तो रामराजे सोडून अन्य कुणाला नाही, आवर्जून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नेमकं कुठं काय झाले, कशा प्रकारे पाणी अडवलं गेले, हा एक इतिहास आहे. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला पाणी अडवण्याच्या दृष्टीने, ह्या दुष्काळी भागाला पाणी अडवण्याच्या दृष्टीने मर्यादेमध्ये, ज्या कालमर्यादेमध्ये पाणी अडवण्याची गरज होती त्या मर्यादेमध्ये रामराजांना पाणी अडवण्यामध्ये यश मिळालं. आणि त्या काळामध्ये आदरणीय मनोहर पंत जोशी मुख्यमंत्री होते शिवसेनेचे, म्हणजे शिवसेनेमुळे हे पाणी अडवण्याचं काम झालं असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि आता त्याच पक्षात आपण पुन्हा त्या ठिकाणी आलेलो आहोत, आणि त्यामुळे ताकदीने आता पुढे जायला काही अडचण नाही येणार नाही. पाणी अडवण्याचं एवढं महत्त्वाचं काम ज्या पक्षाच्या माध्यमातून झालं, त्या पक्षाने एवढी मोठी ताकद या अपक्ष आमदारांना पाणी अडवण्याकरता दिली.
कृष्णा खोरे पूर्ण करण्यासाठी रोखे काढण्याकरता दिली, तशाच प्रकारची ताकद इथून पुढच्या काळात आपल्याला एकनाथरावजी शिंदे साहेबांकडून मिळत राहणार आहे. त्यामुळं आता कोणी न घाबरता, कुठल्याही दहशतीला न जुमानता, जशाच तसं उत्तर देऊन त्या ठिकाणी कामाला लागा. आता काही घाबरू नका. जे काही या ठिकाणी प्रसंग घडले, जे काही कानावर आले, अत्यंत दुर्दैवी. समाजामध्ये कारण नसताना तेढ लावायची, समाजातले काही एक दोन उभे करून त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी सारख्या केसेस करायला लावायच्या, त्यांना करायची नसली तरी दबाव टाकायचा, हे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहेत. हे जसे तुम्हाला करता येतात तसे इतरांनाही करता येतात, त्यात काही फारशी अडचण नसते. आणि इथं तर वकीलच वकील आहेत, अडचण कुठं आहे? त्यामुळं नाहीता उद्योग करण्यापेक्षा, आणि मलाही तालुक्यामध्ये गेल्या 30-32 वर्षापासून सगळ्यांच्या राजकारणाची, सगळ्यांच्या काम करण्याची सगळी पद्धत मलाही चांगली माहिती. कोणी ह्या राजकारणाकरता समाजकारण म्हणून पाहतं, कोणी या राजकारणाकरता अर्थकारण म्हणून पाहतं. आता अर्थकारण म्हणून पाहणारे कोण नेते तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. अर्थकारण राजकारण करणारे अनेक माहिती आहेत तुम्हाला कोण कोण नेते. प्रत्येक निवडणुकीला उमेदवार निवडताना सुद्धा काय उद्योग होत होते याची आपल्याला माहिती. आता काही बसलेत की चुकीचं बोलतोय का सांगा बापूराव, चुकीचं बोलतोय. आता सगळंच राखीव झाल्यामुळं तो व्यवसाय बंद झाला असेल, एवढाच विषय. त्यात काही आज जात नाही, पुष्कळ आपल्याला त्या वेळेला बोलता येईल. परंतु या ठिकाणी गावडे सरांनी जो महत्वाचा विषय घेतला तो मात्र निश्चितच अत्यंत गांभीर्याने आपल्याला या विषयाकडे लक्ष घालावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की नीरा देवघर धरणामध्ये जे काही वाचणारं पाणी आहे, पाईपलाईन गेल्यामुळे जे काही वाचणारं पाणी आहे, ते पाणी जर इतरत्र कुठे गेलं तर नीरा देवघरच्या लाभ क्षेत्रामध्येच आत्ता 58% फक्त त्यांची जमीन इरिगेशन खाली येते, आणि बाकीची जी शिल्लक राहते त्याला ते पाणी पहिल्यांदा दिलं गेलं तरच त्या ठिकाणी असणारे असंख्य लिफ्ट, तुम्हाला आता कल्पना आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कॅनॉल खालचे आहात, परंतु कॅनॉलवर सुद्धा अशाच प्रकारे अनेक लिफ्ट चालू आहेत. किती चालू आहेत ह्याचा हिशोब आज जर तुम्ही कागदावर मागितला तर कुणालाही देता येणार नाही, कारण असंख्य लिफ्ट आहेत. कशा चालतात, विहीर घेतली की त्या ठिकाणी कुठून मग पाणी उचलायचं त्याचं त्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात एक पॅरेलल सिस्टीम त्या ठिकाणी जी उभी राहिलेली आहे, म्हणजे तुमची जवळपास 35 ते 40% पाणी तिकडं वापरलं जातं, आणि त्या भागाला नीरा देवघरचं पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून नीरा देवघर धरण झालेलं आहे. आणि जे वाचणारं पाणी आहे ते त्याच भागाला दिलं तरच ह्या सर्व लिफ्ट योजना बंद होतील, आणि तुम्हाला त्या ठिकाणी मग ह्या लिफ्ट योजना बंद झाल्या तरच पाणी पुरणार आहे. अन्यथा नीरा देवघरचं आत्ता तुम्हाला मिळणारं पाणी जर बंद झालं तर या ठिकाणी तानाजीराव गावडे सर म्हटले त्याप्रमाणे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. ह्या विषयावर आणखी खोलात जाऊन आपल्याला चर्चा करता येईल, पण ही परिस्थिती निश्चित आहे. वाचणारं पाणी कुणाचं आहे? नीरा देवघर धरण झालंय कुठं? भोर तालुक्यामध्ये, खंडाळा, फलटण, माळशिरस. जमिनी गेल्यात कुणाच्या? खंडाळा, फलटण, माळशिरस. त्याच्या पलीकडे कुणाच्या जमिनी गेल्यात? ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांचं पुनर्वसन कुठं झालं? ह्या 3 तालुक्यात. आणि ह्याच्यामध्ये सर्वाधिक जमीन फलटण तालुक्याची अद्याप भिजण्याची राहती, आणि कार्यक्षेत्रात असणारी जमीन, कार्यक्षेत्राबाहेरचं मी बोलतच नाही, त्याला पाणी मिळालं तरच लिफ्टच्या योजना ह्या काही प्रमाणामध्ये कमी येतील, बंद होतील, आणि ते पाणी जे बंद झालेल्या योजनेचे ते आपल्याला इथं कॅनॉल खाली वापरायला मिळेल, तरच त्या ठिकाणी आपल्याला आहे या परिस्थितीमध्ये ऊसाची पिकं, इतर पिकं आपल्याला करता येणार आहेत. अन्यथा फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळं वाचणारं पाणी हे फलटण तालुक्यालाच दिल्याशिवाय, याचा हक्क आहे त्याला, भोरला भोरच्या प्रमाणात द्या. फलटणला सर्वाधिक, फलटणचं क्षेत्र भिजायचं राहतं, फलटणला ते अधिक द्यावं लागेल. माळशिरसच्या प्रमाणात माळशिरसला द्या. पण त्याच्या बाहेर जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे राजकीय महत्वाकांक्षा त्या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टीने जर देणार असाल तर मात्र निश्चित आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागेल. कोणी आणखी कुठं नदी पलीकडे ते पाणी नेणार असेल
तर मात्र आपल्याला निश्चितपणे अडचणीला सामोरं जावं लागेल. आणि याची जागृती ह्या निवडणुकीपेक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. हे गांभीर्याने हा घेण्याचा विषय आहे. आणि त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला गरज पडली तर मोठ्या संघर्षाला सुद्धा त्या ठिकाणी संघर्ष उभं करून तोंड द्यावं लागेल, एवढंच लक्षात ठेवा. यांनी सहज विषय ह्या ठिकाणी काढला, पण अत्यंत गंभीर विषय आहे. अजून तुम्हाला प्रत्यक्षात पाणी वापर चालू झाला नाही म्हणून त्याच्या झाडा पोचल्या नाहीत. प्रत्यक्षात पाणी वापर चालू होईल, त्याच्या झाडा तुम्हाला ह्या त्या ठिकाणी लागणार आहेत आणि मोठ्या अडचणीत तुम्ही येणार आहे. आणि त्यामुळं वाचणारं पाणी आपल्यालाच कसं मिळेल आणि फलटण तालुक्याचे विषय कसे संपतील याला प्राधान्य देऊन आपल्याला काम करायचंय. त्यामुळं सरांनी हा विषय काढला, हा महत्त्वाचा विषय, एवढंच लक्षात ठेवा. या विषयावर आजच्या या कार्यक्रमात मी काय अधिक बोलू इच्छित नाही. ह्या प्रश्नासंबंधी डॉक्टर शिवाजीराव गावड्यांनी सुद्धा त्या ठिकाणी बरंच प्रबोधन करण्याचा प्रयत्नही केला होता. आपल्या परिसरामध्ये कापसाचं पीकही वाढतंय. CCIच्या मार्फत खरेदी व्हावी अशी आपली मागणी होती आणि मार्केट कमिटीने त्यावेळेला ताबडतोब पत्र दिलं की CCIने मार्केट कमिटीच्या द्वारा ह्या ठिकाणी खरेदी करावी. मला सांगण्यात आलं कोणी खाजगी पत्र दिली होती, पण खाजगी त्या ठिकाणी CCI खाजगीच्या माध्यमातून खरेदी करत नाही. आणि का दिली होती? मार्केट कमिटीला 2 पैशाचा सेस मिळेल, खाजगीला काय तो सेस गोळा करायचा होता का? म्हणजे असा जर प्रश्न विचारला तर म्हणजे या सगळ्या विषयाचा कुठेतरी विचार करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं कसं होईल हा विचार करून जी मंडळी काम करत आहेत त्यांच्या पाठीमागं राहायचं का स्वतःच फक्त घर भरणाऱ्यांच्या पाठीमागं राहायचं, ह्याचा विचार करण्याची आज आसूकरांना निर्णयाच्या पाठीवर आज तुम्ही येऊन ठेपलेले आहात. आणि तो निर्णय तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने घ्यावा लागणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. माझ्या मागं संतोष खटके बसलेत आणि त्यांना नेहमीच ऊसाच्या दराच्या संबंधाने नेहमीच काळजी असते. आणि साहजिक आहे, ज्याचं ऊसावरच चाललंय त्याला काळजी राहणार, मग नाहीतर कोणाला राहणार? इकडून तिकडून घरं भरणाऱ्यांना त्यांना काय फरक पडतो? एवढा फरक पडत नाही. पण बहुसंख्य तुम्ही सगळे आहात, हे आपण ऊसावरती अवलंबून. आज फलटण तालुक्यामध्ये अडचणीत आलेले कारखाने सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने रामराजांच्या माध्यमातून, तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रयत्न झाले त्याला चांगल्या प्रकारे यश मिळालं का मिळालं नाही हा खरा प्रश्न. साखरवाडी बंद होता, एका अख्ख्या सीझनचे पैसेच दिले नाहीत. ऊस गाळला, साखर केली, साखर विकली आणि शेतकऱ्याला रुपया दिला नाही. वस्तुस्थिती एका वस्तुस्थिती. तिथं आज 10,000 तो कारखाना चाललाय, को जनरेशन झालेला आहे, इथेनॉल प्लांट झालाय आणि त्या संपूर्ण परिसराला आज चांगल्या प्रकारचा दर मिळतो. एवढंच नाही तर या संपूर्ण परिसरातला ऊसाचा दर आज कुठं ठरतो तर साखरवाडीत ठरायला लागला. ही परिस्थिती आज तिथं निर्माण झाली. श्रीराम आज 5,000पेक्षा अधिक त्या ठिकाणी गाळप करत आहे आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज आपल्यावरती नाही, कुठल्याही प्रकारची अडचण आपल्यावरती नाही. चालवायला दिलाय हा पार्टनरशिपमध्ये आपण चालवतो आणि चालवायला दिलाय कोण चालवतं त्यापेक्षा तुम्हाला तुमचं पेमेंट वेळेवर मिळतंय का? आज 4 पेमेंट श्रीरामचे झाले, कुठल्या कारखान्याचे झाले दाखवून दे. काट्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 1 किलोचा तरी फरक पडतोय का? ह्याला महत्व आहे ना. चालवायला दिलाय पण तो चालतोय कसा ह्याला महत्व आहे. पेमेंट वेळेवर होते, काट्यामध्ये तुम्ही सहकारी आहे. सहकारी असल्यामुळे तुम्ही हक्काने येऊन त्या ठिकाणी काही पाहू शकता, काटा बंदही करू शकता. खाजगीमध्ये करता येत नाही, खाजगीमध्ये तुम्हाला आतच येऊन देणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता समोर बसलेत की त्यांना फक्त श्रीराम बंद पाडता येतो. स्वराजकडे गेले तर केसेस पडल्या. दत्तवा बरोबर बोलतोय का खोटे तुम्ही सांगा? आम्ही केल्या का केसेस? कारण शेवटी ही सगळी आपलीच मंडळी आहेत. आम्ही सामोपचाराने विषय संपवला आणि त्यांनी सुद्धा ऐकलं. असं नाही की त्यांनी सुद्धा ऐकलं नाही, त्यांनी ऐकलं. सामोपचाराने विषय संपत असतात, कारण सहकार आहे, खाजगी नाही. आणि हाही कारखाना 5,000 चालवून आपण शेतकऱ्याला त्या ठिकाणी योग्य भाव, योग्य वेळी आणि त्याचबरोबर काटेकोरपणे काटा, हा महत्वाचाच विषय. तुम्हालाही माहिती आहे काटा सगळ्या दूर काटेकोर नाही. 1-1 टनाचा सुद्धा फरक पडू शकतो. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मी कोणाची नावं घेत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे, ती मांडायलाच पाहिजे. दरामध्ये फरक काय? आता काटा मारल्यावर किती दर देता येईल? खाजगीमध्ये तुम्ही, माझं आव्हान आहे की तुम्ही जाऊन बघायचं आणि खाजगीमध्ये जर काटा त्या ठिकाणी जर मारत नसतील
तर मग मला येऊन सांगा आणि मग आपण ठरवू काय करायचं ते. जे वाहतूक करतात त्यांनाही याची सर्व कल्पना आहे. शेतकऱ्याचं किती नुकसान होतं हे सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत. फार आज या विषयावर जात नाही. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ताकदीने कुठल्याही दहशतीला घाबरू नका. परत परत सांगतोय. मला सुद्धा काय म्हटली शिवसेना प्रमुख आमदार साहेब, आता आपण शिवसेनेचे प्रमुख आहोत. आता शिवसेना म्हटल्यानंतर घाबरायचं म्हटल्यावर अवघड आहे. आपल्याला घाबरायला पाहिजे. म्हणजे म्हणत नाही दहशत करा, पण आपल्याला घाबरायला पाहिजे. अशा प्रकारचं आपल्याला काम करायचंय, लोकांसाठी काम करायचंय आणि आपल्या कामातून त्या ठिकाणी आपल्याला लोक घाबरली पाहिजे, म्हणजे प्रेमाने आपल्या जवळ आली पाहिजे, घाबरून आली जवळ येता कामा नाहीत. हे जे चाललेले दंडिलेशाही आहे, लोकांना कुठेतरी अडचणीत आणायचा, आपल्याकडे वळवायचा प्रयत्न करायचा, आपण हा मार्ग कधीच अवलंबला नाही. प्रेमाने आपण माणूस जवळ केला. एकनाथरावजी शिंदे सुद्धा त्याचप्रमाणे प्रेमाने माणसं जवळ करत असतात, कामाच्या माध्यमातून जवळ करत असतात. कधी कुणी कसाही गेला, किती साधा कार्यकर्ता असला तरी त्याचं काम त्या ठिकाणी होतच. त्याला भेटल्याशिवाय ते बाहेरही पडत नाही. म्हणजे अशा प्रकारचा नेता आपल्याला लाभलाय. त्यामुळे ताकदीने कोणालाही न घाबरता आपण काम करूया आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीने काम केलं तर माझा विश्वास आहे की आसूमधून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारची आघाडी घेऊ शकता. लोकसभेला तुम्ही घेतली होती, काहीच अडचण नाही. कुठल्याही दहशतीला घाबरू नका. आपण चांगल्या प्रकारची आघाडी आसूमधून सुद्धा त्या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना देऊया. अशा प्रकारचा आता जिद्दीने आपण कामाला लागा एवढीच विनंती करतो.